नाव अक्षय शिवाजी मुंडे, राहणार गोविंदपूर, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. आम्ही 4 तारखेला इथं संध्याकाळी ॲडमिट झालो. मग ॲडमिट झाल्यानंतर छातीत दुखत होतं आणि पाठीत चमकत होतं. मग सुरुवातीला 1-2 दिवस ट्रीटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की आता छातीमध्ये कसल्याही प्रकारचा ब्लॉक नाही, तुमची सुट्टी होऊन जाईल. आज पुन्हा नंतर सिटी स्कॅन करायला लावलं आणि सिटी स्कॅन करायला लावल्यानंतर क्लिअर एक 3 वाजता आम्ही स्वतः पेशंटला उठवलं. पेशंट असा बसला, पेशंटला बोलला आणि स्वतः असं चेअरवर बसवल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आता पेशंट व्हेंटिलेटरवर गेलाय तुमचा, आता तुम्ही बाहेर जावा म्हणल्यानंतर आम्ही म्हणलं डॉक्टर आलेत का. त्यांनी 2 तास आम्हाला खेळवलं की बाबा डॉक्टरमध्ये आहेत. आणि मग 2 तासानंतर आमचा राग अनावर झाला. आम्ही दरवाजा उघडून मध्ये गेलो तर काही नाही, सगळे सिस्टम मोबाईलमध्ये बघत होत्या, काही कोणाचं लक्ष नव्हतं. पेशंट डेथ झालेला होता आणि तिथून पुढे आम्हाला 2 डेथ झाल्यानंतर गोळ्या आणायला लावल्या. त्या गोळ्याची टायमिंग सुद्धा आमच्याकडे आहे, त्या पावतीमध्ये उपलब्ध आहे. मेडिसिनची पावतीचे टायमिंग. डेथ झाल्यानंतर पुन्हा आम्हाला गोळ्या आणायला लावल्या आणि सगळी ट्रीटमेंट पण सुरुवातीपासून चुकीची दिली आणि शेवटच्या दिवशी सिटी स्कॅन केलं. आता आमचा माणूस गेलाय, आता आम्ही काय करायचं सांगा. तुम्हाला ऑफिशियल कधी सांगितलं? ऑफिशियली आम्हाला 5 वाजता सांगितलं. आणि ही घडलं होतं एंजिओग्राफीमध्ये ही ब्लॉकेज नव्हतं, 2-2:30 दरम्यान घडलं होतं. आणि आम्ही त्याच्या संदर्भात कालवा केला, डॉक्टरला बोलवा म्हणले. एक विशिष्ट आमच्याकडे व्हिडिओ आहेत सगळे, कुणीच करायला तयार नाही, नंबर द्यायला तयार नाही. आम्ही त्या कंपाऊंडरला विचारलं, डॉक्टरचा नंबर नाही. कंपाऊंडर सांगायला होतो की तुमचा पेशंट मयत झाला. डॉक्टरचं नाव काय? डॉक्टर साखरे डॉक्टर. आणि साखरे डॉक्टरला आम्ही विचारायला गेलो, जबाब ती म्हणला तुमचा पेशंट गेला, काय करायचं ते करा. त्याचं माजुरी बोल नाही भाषा. रेकॉर्डिंग आहे का? सगळे व्हिडिओ आहेत आपल्याकडे, व्हिडिओ आहेत. आणि त्या दिवशी चौकशी कक्षावर आम्ही ज्यावेळेस बिल काढायला गेलो तर चौकशी कक्षावरची लेडीज वेब सिरीज बघत समोर होती. चौकशी कक्ष आहे, इथं माझी मला serial- 15 मिनिटं थांबवून ठेवलं. कारण काय तर हे मॅडम मोबाईलवर मालिका बघत होते. मालिका झाल्यानंतर एवढ्या कारणासाठी 15 पेशंट मिनिटं अर्जंट थांबवून आहे, ठेवलं पेशंट मरणाच्या घाईत आहे, आमची वेब सिरीज होत्या. वेब सिरीज चालू होती बघायला. काही कोणाचं काही नाही, निष्काळजी. हे साखरे डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे हे झाले सगळं. साखरे डॉक्टरचा मूर्खपणा. आणि ह्या आणि दवाखान्यामध्ये कोणती ट्रान्सपरन्सी ठेवलेली नाही. पेशंटचं मध्ये काय चालू आहे काही सांगत नाही, भेटू देत नाहीत. आणि पेशंट गेल्यानंतर सुद्धा औषध गोळ्या आणायला लावले त्यांनी आम्हाला. आणि प्रत्येक लेडीज येते, काय चालू आहे व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे. पेशंट तर डेट झालाय आणि आम्हाला म्हणतात हालचाल चालू आहे. 2 तास खेळवलं, पुन्हा औषध आणायला लावली. 2 ते 5 ते आमचा पेशंट सिरियस होता. 2 ते 5 आयसीयू विभाग आहे, पेशंट सिरियस आहे, डॉक्टरच घरी. डॉक्टर घरी आणि आम्ही म्हणतो नंबर द्या, कुणी नंबर पण द्या. आम्ही मध्ये जाऊन बघितलं तर सिस्टर लुडो खेळत बसले. त्यांना फक्त कालवा केल्यामुळे फक्त त्यांनी म्हणजे पुन्हा तरी तुम्ही घोषित केले. त्यांचं असं म्हणणं होतं की अजून 2 दिवस होती माहिती का, आम्ही जर कालवा केला नसता का तर त्या मला 2 हा दिवस त्यांचा मुलगा जर आतमध्ये गेला नसता तर कमीत कमी त्यांनी 5 ते 6 तास उघडकीस केलंच नसतं यांनी. अजून वेगळं नव्हती ती. सांगत पैशामुळे बोलणं झालं का या बाबतीमध्ये? डॉक्टरचा डॉक्टर कधी आलाय, सगळं झाल्यावर डॉक्टर आलाय. पेशंट सिरियस. त्यांनी म्हणायचं डॉक्टर मध्ये आहे, आम्ही मध्ये गेलो होतो काय नाही. डॉक्टरला विचार, डॉक्टर 1 तासानं आला, सगळं घटना झाली. आम्ही कालवा केल्यानंतर आला आणि आल्यानंतर म्हणतो पेशंट मेला, तुमचा काय करायचं ते करा, माझं कुणी काय करू शकत. डॉक्टरची भाषा भीती. ती साखरे डॉक्टरची भाषा ही एवढं माजुरी भाषा. मध्ये गेल्यानंतर बघितल्यानंतर पेशंट डेट झालाय. मग ह्या मोबाईलवर देऊची त्या आणि ती सिक्युरिटीला भांडायला लागले, त्याला का सोडला आतमध्ये, त्याला का सोडला आतमध्ये. आणि साखरे डॉक्टरची भाषा की माझं कुणीच वाकडं करू शकत नाही. ती म्हणजे मालकच झाला हॉस्पिटलचा. आणि महत्वाचा मुद्दा अजून एक, आता इथून गोळ्या आणल्या, गोळ्या समजा 1,500-1,500 2,000च्या गोळ्या लिहून दिल्या आणि वरी नेऊन ठुल्या की ती हाय तशा वापस येतात, हाय तशा मेडिकलमध्ये वापस येतात. सगळी साखळी काय नाही, मध्ये घेत नाहीत कारण मध्ये बघाय कोण आहे, मध्ये सोडितच नाहीत. ही मूर्खपणा चालू हॉस्पिटल. गोळ्या सगळ्या वापस रिटर्न येतात सगळ्या. आणि तुमचं रेशन कार्ड कोणतं आहे? पिवळा आहे. पिवळं आहे ना? तुम्हाला काय सुविधा मिळाली का? नाही दिली, काही नाही. सुविधा सुविधा काय नाही सगळं- मिळाली. सुविधा पैसे भरायला लावले सगळे. सगळे पैसे भरायला लावले आम्हाला. स्कीम वगैरे काय काहीच सांगितलं कुठली नाही? स्कीम नाही म्हणले, कुठली स्कीम नाही म्हणले. आतापर्यंत किती पैसे भरले? आणि आतापर्यंत नातेवाईकासोबत जे डॉक्टर आहेत किंवा सिक्युरिटी गार्ड आहेत ते थोडंही व्यवस्थित बोलत नाहीत, खालच्या भाषेत बोलतात. हा, बोलण्याची भाषा. नाही का, जा तू कुठे गेला ही बोलायची पद्धत आहे डॉक्टरांची. डेट झाला म्हणजे मिळालाय पेशंट आणि ती बाहेरचं काय नव्हतं, गार्ड म्हणते मध्ये डॉक्टर आहेत. मध्ये डॉक्टर 2 तास सांगितलं आम्हाला. 2 तास खेळवले, 2 तास खेळवले. 2 तास. त्याला विचारतो आम्ही डॉक्टर कुठे आहेत, म्हणजे डॉक्टर म्हणजे डॉक्टर म्हणजे म्हणे हा भोंगळा कारभार आहे या 2 तास मामा 2 तास दवाखान्याचा. माहिती का. मित्रांनो, शेवटी चुकून सुद्धा हे पाया दवाखान्यात आयुष्यात कुणालाच देऊ नका. तुमची पुढची भूमिका काय आहे? आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. त्या डॉक्टरच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत.
गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही इथून पेशंट हलवणार ना. डेड बॉडी कुठं आहे? डेड बॉडी आणि अजून हॉस्पिटल कोणा तिने आम्हाला नाही विचारता त्यांचं नाव आता बाहेर काढायचं चालू होतं त्यांचं. आणि त्यांनी मनाने डेड बॉडी बाहेर काढायला चालू होती न विचारता मागच्या दारानं. तुम्हाला त्यांनी काही कल्पना वगैरे दिली नाही असं? नाही डेड बॉडी काढायची कल्पना दिली नाही. कल्पना दिली फक्त नुसतं डेट जरा सांगितलं बोलमध्ये असं झाले म्हणजे म्हणजे पेशंट तुमचा गेला. म्हणलं कसं काय मग सांगितलं ना तुम्ही? म्हणजे 2 वाजता झालेली घटना 5 वाजता सांगितली मला. इथले जे हॉस्पिटलचे इन्चार्ज आहेत त्यांची भेट वगैरे तुमची झाली का? कुणी समोर यायला साखरे तयार साहेब नाही. भेट घ्यायला तयार नाही. डॉक्टर आहे त्याचा नंबर द्यायला सर सगळी प्यायला लागली. कुणी नंबर दिला द्याय नाही, ना नंबर दिला नाही आम्हाला कोणी. सिस्टर सिक्युरिटी आमच्या नोकरीचा सवाल आहे म्हणजे आम्हाला नंबर देता येत नाही. आम्हाला आमचा माणूस मारायला लागले ना तिथे. पुन्हा काय आणि 2 करायचं? ते 5 पेशंट सिरियस असताना साखरे अजिबात तिथं आला बी नाही, फिरकाला बी नाही आणि काहीच त्याने ट्रीटमेंट बी केली नाही. आमचा पेशंट आमचं मारण्यात एकच डॉक्टर साखरेचाच रोल हा, आहे. एकमेव जबाबदार डॉक्टर आहे हा, आमचा साखरे patient डॉक्टर जबाबदार. आमचं म्हणतो आणि त्याला फोन करून विचारावं इतकं काय खोटं झालं? बोलायचं डॉक्टर मध्ये त्याला डॉक्टर मध्ये कसं फोन करून डॉक्टर विचारायचं मध्ये काय झालं, अँजिओप्लास्टी चालू आहे डॉक्टरच्या बघू घरी द्या जाऊन. आम्ही नंबर पुन्हा द्यायचा, कुठं फोन लावायचा त्याचा? म्हणजे फोन लावायचा नंबर कोणी दिला नाही आमच्याकडे काय? तर जीव जे गेलाय ह्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे जीव गेलेला आहे. सगळ्यांनी बघा ह्याला patient ह्याला पण जबाबदार दाखवून दवाखाना आणि डॉक्टर आहे, चांगले डॉक्टर. पेशंट तुमच्या म्हणण्यानुसार दुपारच्या दरम्यान पेशंट डेड झाले. दुपारी गेला. 2 वाजता गाडीवर नेलं सिटी स्कॅनला गाडीवर गाडीवर मला एक 2 वाजता खाली आणले. सिटी स्कॅनचा रिपोर्ट केला आहे. सिटी स्कॅन केले, ज्यूस तुम्हाला, पाजले. त्यांनी डेड झालेलं कधी सांगितलं हॉस्पिटल प्रशासनानं? 5 वाजता 5 वाजता सांगितलं. आणि 2 कुठल्या कारणानं डेड झाला असं सांगितलं त्यांनी? काय सांगितलं? शिर ब्लॉक झाली म्हणले स्वादिपुंडाची पाठीमागची पहिल्या त्याच्यामुळे म्हणले, ब्लॉक पुन्हा म्हणले झाली. आणि attack 2 आलाय. दिवस कळालं नाही स्वादिपुंडाची शिर. 2 दिवस काहीच केलं नाही. पुढची ट्रीटमेंट करत होती सगळी आणि दुखणं मागं होतं. पुढली काय केली ती? पुढली वारंवार आम्ही सांगत होतो की पाठ संपत्ती पाठीकडे लक्ष द्या डॉक्टरनं काहीच लक्ष दिलं. आणि काल सकाळी सांगितलं सुट्टी होईल सगळं ओके झाले. मला सांगा पेशंट यांच्याकडून दुसरी एक गोष्ट की यांच्याकडून जर होत नाही तर यांनी सरळ सांगायचं तुम्ही दुसऱ्या मग हॉस्पिटल आम्ही सकाळी तेच म्हणलो आम्हाला होतो, पुढं तुमच्या तुमच्या व्यवस्था नाही, आहे, नाही, तर नाही, आम्ही तुमचा- अश्विनीला शिफ्ट करतो सोलापूरला हे आम्ही म्हणलं होतं तर नाही तसं गरज हे म्हणलं. सांगितलं नाही. आम्हाला काय मला सांगा, सांगितलं आम्हाला पुढची पावलं उचलतो. आमचा जीव वापस येईल का? काय त्याच्यामध्ये तुमची आई होते का? आई आई आहे. आहे. चलता बोलता काहीच नाही आणि असं नाही की पेशंट म्हणजे- हा मेलेला नाही तर ह्याला मारलं गेलं ह्या दवाखान्यातल्या डॉक्टरांनी. मेन कारणीभूत ह्याला ते. कारणीभूत डॉक्टर येते. ती साखरे डॉक्टर मेन कारणीभूत आहे दुसरं पावसातली आलाच नाही विजिट हा. आणि कुणी याची जबाबदारी घ्यायला तयार नाही. कोणताही डॉक्टर जबाबदारीच घेत नाही याची. ढकलाढकली चालू सर्व माध्यमांनी याची नोंद घ्यावी जे अतिशय तुझं आपल्या बार्शी तालुक्यामधलं नामांकित हॉस्पिटल जगदाळे मामा हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये अक्षरशः डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे असं होणं म्हणजे- या मुलाच्या आईचं या ठिकाणी निधन झालेलं आहे. डॉक्टरांचं लक्ष नाही आहे. पेशंट ज्या नर्स आहेत त्यांचं बिलकुलही लक्ष नाही. या अक्षरशः जगदाळे मामाचं हॉस्पिटल अख्ख्या सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये रेप्युटेड हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलचं टोटल रिप्युटेशन खराब झालेलं आहे या डॉक्टरांच्या दुर्लक्षपणामुळे. तरी या ठिकाणी आम्ही या केसचं आम्ही या FIR दाखल करणार आहोत. तरी या सर्व माध्यमानं याची नोंद घ्यावी आणि यासाठी प्रयत्न करावा. आम्हाला न्याय मिळवून द्यावा. तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे, आम्हाला न्याय मिळवून द्या. आणि त्या साखरे डॉक्टरला आणि डॉक्टरवर योग्य दवाखान्याला ती सजा कारवाई भेटू करून द्या. त्याला ते हे करण्याची शिक्षा द्यावी. हत्तीचा गुन्हा त्याच्यावर नोंद हो एवढीच आमची मागणी आहे. त्याचा जो माजुरीपणा आहे बोलणे बोलण्याचे हात- पण हात- नाही हा. बोलण्यामध्ये नाही फक्त तुम्ही समजून सांगणं हे बी त्याच्याकडे नाही असं म्हणजे डॉक्टरांच्या दुर्लक्षपणामुळं सिस्टरच्या दुर्लक्षपणामुळं सर्व टेस्ट झालेले आहेत. सर्व ट्रीटमेंट घेतले होते. चुकीच्या दुर्लक्षपणामुळं महिलेचं निधन झालेलं आहे. तरी सर्व माध्यमांनी त्याची नोंद घेऊन क्रिटिकल कंडिशन मध्ये जातो त्यावेळेस त्या डॉक्टरना आयसीयू मध्ये राहणं काम आहे. आयसीयू नाव आहे त्याचं. कारण बाहेर माणसं आशा लावून बसलेले असतात की आपला पेशंट बाबा डॉक्टर बसलेले तिथं. डॉक्टर कुठं घरी 2 वाजून 10 मिनिटांनी पेशंट आमचा व्हेंटिलेटर होता आणि डॉक्टर तिथं हजरच नव्हता आणि सिस्टर होते आणि हे यायचं म्हणायचं हाय डॉक्टर ओके हाय डॉक्टर ओके त्यांनी दुःखच वाटतं साहेब आम्हाला. त्यांनी बाहेर येऊन काय सांगितलं माहिती का? तुमच्या पेशंटचे पाय हलतेत, हात हलतेत. 2 तास आहे, 2 तास. आम्ही म्हणायचं हाय बाबा व्यवस्थित हाय बाबा व्यवस्थित. जेव्हा आम्ही- आमच्या पेशंट लक्षात दुपारी आलं- टेस्ट झालाय. लक्षात आलं की पेशंट गेलेला आहे आमचं मग आमचं करायला तेव्हा आम्ही कालवा केला तेव्हा पण त्यांनी घोषित केलं पेशंट गेलाय म्हणून. कालवा केल्यानंतर त्यांनी कोणी बी सांगा आमच्या समोर येऊन की आम्ही मनाने घोषित केले म्हणून. आम्ही तिथं कालवा केला आणि माहिती का? डॉक्टर होता का नाही तिथे सीसीटीव्ही उपलब्ध आहे. तिथं कळेलच किती वाजता आलाय काय झालंय दूध का दूध पाणी का पाणी तिथं होईल काय ते. तिथं गार्ड होता त्या गार्डनं आम्हाला खोटं का बोलावं. 2 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत गार्ड काय म्हणे डॉक्टर मध्ये आहे. मग त्याने सांगावं ना आता मध्ये आहे का सीसीटीव्ही दवाखान्यामध्ये आयसीयू मध्ये. मग गार्ड म्हणायचा डॉक्टर मध्ये तुम्हाला मध्ये सोडा येत नाही. डॉक्टर ट्रीटमेंट करायला डॉक्टर घरी. मग असं कसं हो? म्हणजे गार्डनं असं खोटं का सांगायचं? आयसीयू मध्ये डॉक्टर नाही आणि गार्ड काय म्हणतो आयसीयू मध्ये डॉक्टर आहेत तुम्ही मध्ये जाऊ नका. ते 2 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत केलं.
आणि जेव्हा आमच्या लक्षात आलं की 100% काहीतरी धोका व्हायला आहे, आम्ही त्यावेळेस त्यांना जेव्हा कालवा केला तेव्हा पुन्हा त्यांनी मध्ये बोलून घेतला, आम्हाला म्हणले तुमचा पेशंट असं झालेले आणि तुमचा पेशंट गेला. मग पुन्हा आम्ही तिथं कालवा चालू केला. हे ठीक आहे, चालतंय. धन्यवाद. स्वतःला पण बोलू.